नमस्कार मित्रांनो. परवा एक मी बातमी वाचली. मध्य प्रदेशमध्ये एक सेठ जुम्मालाल रोठिया म्हणून एक माणूस होता, व्यापारी होता. त्याचा नातू आता एक कागद घेऊन आला आहे आणि त्याच्यामध्ये ब्रिटन सरकारला यांनी 35,000 रुपये लोन दिलेलं आहे. म्हणजे इंग्रजांना 35,000 रुपये त्यावेळी लोन दिलेला आहे. तर तो कागद घेऊन त्याच्या आजोबांचा तो कागद घेऊन तो दाखवतोय की ते सर्टिफिकेट मला मिळालं आहे किंवा म्हणजे सर्टिफिकेट वगैरे मिळालं आहे आणि त्याचं आता व्याज याला मिळायला पाहिजे असं म्हणून तो दाखवतोय. आणि मीडिया पण आपली अशी दाखवते त्याला जसं आपलं कर्ज घेतलं आहे त्याने आणि हे देणारे म्हणजे धनवान झाले ना. देणारे जे आहेत ते धनवान, आम्ही किती महान असं झालं. पण ह्या गोष्टीचा दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेलं तर आणि आपण त्याच बाजूने विचार करायला पाहिजे खरं तर. कारण ज्यावेळी आपला देश पारतंत्र्यात आहे, आपण ब्रिटनचे गुलाम आहोत. त्यांनी आपल्यावर राज्य करत आहेत, आपल्या देशावर येऊन आपली सगळी जी म्हणजे स्वातंत्र्य आपलं हिरावून घेतलेलं आहे. आणि त्यावेळी आपल्यातलेच माणूस त्यांना पैशाने मदत करतोय म्हणजे ही याला काय म्हणायचं? ही ही गद्दारी नाही का? ही गद्दारीच आहे, 100% गद्दारी आहे. कारण आता आपल्या घरी किंवा आपल्या घरी जर कोणी एखादा येऊन बंदूक घेऊन जर आपल्याकडून गुलामी करत असेल आणि त्याला आपलाच भाऊ जर पैसे पुरवत असेल मागून, तर ही 100% गुलाम म्हणजे एकदम निर्लज्जता आहे, गद्दारी आहे. आणि अशा लोकांना सुद्धा मीडिया हिरो बनवून दाखवते. म्हणजे लाज वाटली पाहिजे. खरं तर ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी पण काही मोजके होते की ज्यांनी म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढले पण. असे खूप होते तसे. पण काही काही लोक होते की जे इंग्रजांच्या काळात सुद्धा त्यांचे पदाधिकारी होते. म्हणजे त्यांचं महसूल गोळा करायचं किंवा आपल्या लोकांकडून जबरदस्तीने टॅक्स गोळा करून नेऊन तिथं द्यायचं. आपल्या लोकांवर अत्याचार करायचे कारण त्यांना तिथं अधिकार मिळाला होता आणि एका पदावर ते उभे होते, बसले होते आणि त्या पदाचा वापर करून ते आपल्याच लोकांवर हुकूमत करायला इंग्रजांना मदत करत होते. पण ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी त्यातीलच काही महाभागांना आपल्या लोकांनी त्यातीलच काही महाभागांना म्हणजे पुन्हा सत्तेत आणलं आणि त्यांच्याकडे जो पैसा होता, जो सामर्थ्य होतं त्यांच्या म्हणजे त्याच्या मदतीने ते पुन्हा आले आणि सत्तेवर आले. हे अशीच जी फालतू लोकं होती त्या लोकांनी या देशाचं जितकं नुकसान केलं आहे ते अजूनही भरून निघणार नाही. आणि विषय कसा झाला, एक तर आपल्या भारतामध्ये पहिला जो शिक्षा मंत्री होता भारताचा, जो पहिला शिक्षा मंत्री होता तो 10 वर्ष जवळजवळ त्याच्याकडं पूर्ण मौलाना अब्दुल कलाम आझाद म्हणून होता बघा. 1947 ते 1958 होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला आत्ताच्या लोकांना काय वाटते, इतिहासात ऐकलं वाचलं आम्ही गांधीजी असे होते, यांनी असं केलं, नेहरू असे होते तसे होते. पण ही पुस्तकं कोणी छापली किंवा आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास एकच धडा. ज्यावेळी आम्ही पण चौथीत होतो त्यावेळी एकच धडा होता शिवाजी महाराजांचा आणि बाकी वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या लोकांचं आणि जास्त करून मुघलांचं जे बडेजाव करून सांगितलेलं
ते का सांगितलेलं आहे? कारण तुम्हाला कळायला पाहिजे 1947 ते 1958पर्यंत जवळजवळ 10-12 वर्ष पहिला शिक्षण मंत्री होता मौलाना अबुल कलाम आझाद म्हणून. हां, आणि ते जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हां, जर तुम्ही त्यांचं शिक्षण शोधायला गेला तर त्यांचं शिक्षण तुम्हाला कळेल की त्यांचं शिक्षणच नव्हतं. म्हणजे शाळा कॉलेजला ते कधी गेलेच नव्हते. म्हणजे असं डिग्री डिप्लोमा किंवा 10वी 12वी असं सुद्धा त्यांनी केलं नव्हतं. ही आपल्या देशाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा. आणि त्याला 10 ते 12 वर्ष शिक्षण मंत्री, शिक्षा मंत्री म्हणून देशानं उरावर मिरवलं. ही जवाहरलाल नेहरूंची अक्कल. आणि ज्याला काही माहिती नाही, जो कधी शाळेत गेला नाही, अशा जर माणसाला तुम्ही शिक्षा मंत्री करत असाल तर आणि त्यांनी त्या काळात जी पुस्तकं डिसाईड केली त्यात थोडे थोडे चेंजेस नंतर झाले, पण जास्त करून मजकूर त्यातला हटवण्यात आला नाही. आणि त्याच पुस्तकांवर आता सध्याची पिढीसुद्धा वाचून दुसऱ्याला ज्ञान द्यायला येते की गांधी असे होते. काही काही माणसांना तर देव बनवलं, काही काही माणसांना देव बनवलं, काही काही माणसांना तर बाबर वगैरे जे आहे त्यांना महान बनवलं, काही काही लोकांना देव बनवलं. तर ते तुम्हाला माहिती आहे कोणाला देव बनवलं, कोणाची लायकी नव्हती तरी पण देव बनवलं. तर असे खूप किस्से आहेत आपल्या देशामध्ये आणि आपण त्याबद्दल हळूहळू जाणून घेऊया की काय विषय आहे. आणि त्याच्यावर आताची पिढी जी भाषण करते त्याच्यावर तेच वाचून आता परीक्षा देतात मोठमोठ्या आणि जे नोकरी मिळवतात त्यांना पण हेच ज्ञान आहे. जे ह्या बिन शिकलेल्या मूर्खानं जी पुस्तकात छापलं ते सत्य मानून ज्यावेळी तुम्ही चालता त्यावेळी लक्षात ठेवायला पाहिजे की आपले डोळेसुद्धा उघडे ठेवून आपण बघायला पाहिजे की खरंच असं झालं असेल का. आता लिहिलं आहे म्हणजे आहे का, एका पुस्तकात लिहिलं आहे म्हणून ते खरं होतं असं नाही. पुस्तक काय कोणी पण छापू शकतंय ना. आणि जे शाळेत छापलं तो किती शहाणा होता हे पण तुम्हाला आता कळलं असेल. चला आपण अशाच काही गोष्टींचा आढावा घेत राहू आणि देशाला कसं समृद्ध करायचं आणि कसं असल्या मूर्खांपासून वाचवायचं, जे आपल्या विरोधी देशाला किंवा ज्याला गुलाम बनवलं त्याला उधारी दिली आणि ते आपल्यावरच राज्य करत राहिले, त्यांनाच हे उधारी देत होते. त्याच्यासाठी आपण कॉलर टाईट करायची गरज नाही. ती आपली नीचता आणि आपली गद्दारी आहे. लक्षात ठेवा कुठं आपण कॉलर टाईट करायची आणि कुठं नाही करायची. चला धन्यवाद, येतो आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.